वेलकम. तर आता आपल्याला बेसिक एसक्यूएल समजलेला आहे. पुढे जाऊन तुम्ही जॉईन शिकाल, ग्रुप बाय शिकाल, हॅव्हिंग क्लॉज शिकाल अँड सो. तर तुम्हाला एक टास्क आहे. काय टास्क असणार आहे? तर मी तुम्हाला एक असाइनमेंट देतोय ज्याच्यामध्ये खूप सारा ऑलरेडी डेटाबेस आहे आणि त्या डेटाबेसमध्ये क्वेश्चन्स पण आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्यासाठी काय करायचं आहे? सगळ्यांनी गुगलवर जाऊन सर्च करा, आयगॅप च्या वेबसाईटवर जा, आयगॅप टेक्नॉलॉजीजला जा. आयगॅप टेक्नॉलॉजीज सर्च केला, आयगॅप टेक्नॉलॉजीज, येस. इथे गेला तर एक लिंक्स नावाचा ऑप्शन येतोय. त्या लिंक्स नावाच्या ऑप्शनवर जा. ओके. आणि इथं जाऊन गिटहब अकाउंट नावाचा एक ऑप्शन आहे, गिटहब अकाउंट. तर ह्या गिटहब अकाउंटवर जा. तिथे गेला तुम्ही कुठे आला? github.com आयगॅप ऑनलाईन, किंवा डायरेक्टली ह्या पाथवर गेला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. बऱ्याच वेळा शोधायला सोपं जातं, अवघड होतं, पण आपण काय केलंय, आपल्या वेबसाईटवर लिंक टाकलेलं आहे, तिथून तुम्ही येता. डन. इथं आला सगळेजण. इथं जायचं आणि इथं रिपॉझिटरीज या ऑप्शनवर जा. रिपॉझिटरीज या ऑप्शनवर जा. हे आपलं आयगॅपचं गिटहब अकाउंट आहे. इथून काय सर्च करायचं? इथून सर्च करा HR. तर HR सर्च करा. HR सर्च करा तर खाली आल्यावर HR डेटाबेस असाइनमेंट, राईट. याच्यावर क्लिक करा. इथं गेल्यानंतर ह्या कोड नावाचा जो हिरवा बटन आहे, ह्या हिरवा बटनवर क्लिक करा आणि इथं म्हणा डाउनलोड झिप. समोर सगळ्यांना डाउनलोड झिप कुठं करा? तुम्हाला जिथं पाहिजे का, मी डाउनलोड्स मध्ये करतो किंवा माझ्या डेस्कटॉप मध्ये करतो. माझ्या डाउनलोड्स मध्ये ऑलरेडी आहे. इथं म्हणजे डेस्कटॉपवर एंटर. मिनिमाइज करा, डेस्कटॉपवर जा. इथं HR ला राईट क्लिक करा, डेटाबेसला, आणि इथं म्हणा एक्स्ट्रॅक्ट ऑल. एक्स्ट्रॅक्ट ऑल. एक्स्ट्रॅक्ट ऑल केला. एक्स्ट्रॅक्ट ऑल केल्यानंतर तुमचं काय झालंय, डेस्कटॉपवर एक फोल्डर तयार झालाय HR. ह्याच्या आतमध्ये जा. ह्याच्या आतमध्ये गेला, परत आतमध्ये जा, नो प्रॉब्लेम. इथं गेला की तुम्हाला काय काय दिसतंय? एक डेटाबेस मॉडेल नावाचा व्ह्यू करूया. लिस्ट डेटाबेस मॉडेल नावाची एक इमेज फाईल आहे. डीबी नावाची एक फाईल आहे. HR स्क्रिप्ट नावाची एक फाईल आहे आणि क्वेश्चन्स नावाची एक फाईल आहे. 4 फाईल्स आहेत. त्याच्यामध्ये डीबी फाईल बरोबर आपल्याला जास्त देणं घेणं आहे. डीबी डेटाबेस फाईल आणि ही HR स्क्रिप्ट इज फॉर MS SQL, जे मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर ज्यांना मी शिकवतोय त्यांच्यासाठी हे आहे. तर तुम्हाला काय करायचं? डीबी मध्ये जायचं. ठीक आहे. मग हिला राईट क्लिक करा ह्या फाईलला, आणि ह्या फाईलला ओपन करा नोटपॅड मध्ये. ओके. तर माझ्या नोटपॅड प्लस आहे म्हणून नोटपॅड प्लस प्लस मध्ये तुम्ही नोटपॅड मध्ये उघडा, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं आहे? आता जायचं आहे आपल्या MySQL वर्क बेंच मध्ये. ओके. इथं आलो आपण, येस. इथं जाऊन काय करायचं? इथं नवीन SQL स्क्रिप्ट घ्या आणि इथं म्हणायचं नवीन डेटाबेस तयार करायचा. काय नाव देतो त्याला? क्रिएट डेटाबेस. कसा तयार करतोय आपण? क्रिएट डेटाबेस HR अंडरस्कोर असाइनमेंट. तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या. HR असाइनमेंट. ओके. इथं जायचं, इथं म्हणायचं एक्झिक्यूट. म्हणजे काय झालं, तुमच्याकडे डेटाबेस तयार झाला का रे? HR असाइनमेंट नावाचा झाला. आता काय करा? यूज म्हणा, हे एकदा करायचं आहे, यूज HR असाइनमेंट, आणि तो क्लिक. काय झालं? आपण HR असाइनमेंट मध्ये आलो का? आलो. आता काय करा? त्या डीबीला जा. DB.SQL फाईलला कंट्रोल A करा, कॉपी करा. कंट्रोल A कॉपी, आणि काय करा? इथं आणून इथं पेस्ट करा. ओके. आणि इथं जायचं आणि वरती जाऊन वरती एक्झिक्यूट बटन दाबायचं आहे. कुणालाही काही न सिलेक्ट करता डायरेक्टली एक्झिक्यूट करायचं. एक्झिक्यूट झालं. इथं हिरवा मिसाल आहे बघा, एक्झिक्यूट झालं. त्याला इथं क्लोज करा आणि ही फाईल तुमची क्लोज होऊ दे. आणि इथं आता HR ला रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर काय झालं बघा? टेबल्स मध्ये किती टेबल आलेत? कंट्रीज, डिपार्टमेंट्स, एम्प्लॉईज, जॉब हिस्ट्री, जॉब्स, लोकेशन. म्हणजे काय? त्या फाईलमध्ये काय होतं? क्रिएट टेबल, इन्सर्ट रेकॉर्ड अशी क्वेरी होती. समोर येतं सगळं ना? येस. आपले टेबल आले. आता हे टेबल किती आहेत? 7 टेबल आहेत. मग आता तसं ते टेबल काय आहेत सांगतात? त्या टेबलमध्ये काय आहे? त्या टेबलमध्ये काय आहे कळण्यासाठी तुम्हाला या फाईलला जायचं. कुठली? इमेज फाईल. इमेज फाईलला डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर एक डायग्राम ओपन होईल. त्याला डेटाबेस डायग्राम आपण म्हणतो, राईट. काय सांगते डेटाबेस डायग्राम? इथं रिजन्स नावाचा एक टेबल आहे. त्याच्यामध्ये कॉलम कुठले कुठले आहेत? रिजन आयडी, रिजन नेम. दुसरा कॉलम कुठला आहे? कंट्रीज नावाचा टेबल आहे. कंट्री आयडी, कंट्री नेम, रिजन आयडी. आणि हा टेबल, ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा टेबल आहे. इथं डायग्राम मध्ये एक्स्ट्रा आहे, पण डेटाबेस मध्ये 7च टेबल आहे. त्यामुळे आपला हा टेबल एक्स्ट्राचा, याच्यामध्ये काही रिलेशनशिप नाही, त्यामुळे हा विचार पण करू नका. ही डायग्राम आहे ना, ह्याचं एक प्रिंट काढून घ्या सगळ्यांनी. प्रिंट काढून समोर ठेवायचं. का? कारण तुम्हाला हे रिलेशनशिप कळायला पाहिजे. आता आपल्याला रिलेशनशिपची काय देणं घेणं आहे लगेच, कारण आपण तुम्ही स्टार्टिंग मध्ये आहात. पण जर तुमचे पुढचे असाइनमेंट झाले असतील तर तुम्हाला हे बघायला लागणार. समोर सगळ्यांना? येस. इथं पण सगळ्यांना क्लिअर आहे? येस. ही डायग्राम इमेज प्रिंट काढून घ्या. प्रिंट आउट समोर ठेवा. नेक्स्ट काय करायचं? किंवा इथला ओपन केला तरी चालतं, चॉईसेस येऊन.
त्याच्यानंतर काय करायचं, ह्या क्वेश्चन्स नावाच्या फाईलला डबल क्लिक करा, की तुमच्या ब्राउझरमध्ये उघडेल. समजलं सगळ्यांना? येस. आता जाऊन काय करायचं आहे, इथं बघा MySQL बेसिक सिलेक्ट स्टेटमेंटचे 19 क्वेश्चन्स आहेत. दुसरा आहे रेस्ट्रिक्टिंग आणि सॉर्टिंग. मग आता आपण हे दोन्ही पण शिकलो आता ऑलरेडी. बेसिक सिलेक्ट आणि रेस्ट्रिक्टिव्ह म्हणजे व्हेअर क्लॉज आणि सॉर्टिंग म्हणजे ऑर्डर बाय क्लॉज. मग काय करायचं आहे, पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा. पहिल्या ऑप्शनवर क्लिक केला, हायपर लिंक आहे ती, त्याच्यावर क्लिक केला, आलं. काय झालं, इंटरनेट चालू पाहिजे, तुम्ही ह्या वेबसाईटवर येताय w3resource.com. इथे गेला की तुम्हाला इथं क्वेश्चन दिसतो बघा, राईट अ क्वेरी टू डिस्प्ले नेम्स युझिंग अलायास फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. सांगितलं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम नावाच्या कॉलमला आपला लिस्ट काढायचं, लिस्ट एम्प्लॉईज. इथं काय सांगितलं, कुठला टेबल वापरा, एम्प्लॉईज टेबल वापरा असं सांगितलं त्यांनी. राईट, मग एम्प्लॉईज टेबल कन्सिडर करा. आणि काय करायचं, कॉलमचं नाव इथं कॅपिटल आहे बघा, इथं स्मॉल लिहिलंय, थोडा डिफरन्स समजून घ्या. ओके. आणि आउटपुट काय म्हटलंय, पहिल्या कॉलमचं नाव पाहिजे फर्स्ट नेम लास्ट. मग काय करायचं, क्वेश्चन समजला का, समजलं नसला तर डिस्कस करा तुमच्या बरोबर एकमेकाशी, नो प्रॉब्लेम. राईट, मग काय करायचं, येस. तर जवळ काय म्हटलं त्यांनी, फर्स्ट नेम ऍज असला पाहिजे असा आला यास वापरून, लास्ट नेम आला पाहिजे लास्ट नेम असं. जातोय आणि मी काय करतोय आपल्या डेटाबेसवर जाऊन इथं म्हणायचं न्यू क्वेरी. क्वेश्चन काय, लिस्ट एम्प्लॉईज, त्याच्यातले फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. इथं आता म्हणतो मी सिलेक्ट, पहिल्या कॉलमचं नाव काय, फर्स्ट नेम. कळत नसलं तर इथं जाऊन एक्सपांड करा एम्प्लॉईज टेबलला. राईट, कॉलम्स दिसतात बघा, त्याच्यामध्ये कुठला कॉलम पाहिजे, फर्स्ट नेम, याला सिलेक्ट करून इथं सोडा, नो प्रॉब्लेम. कॉमा, दुसरा कॉलम कुठला पाहिजे, सॉरी इथं म्हणते कॉमा, दुसरा कॉलम कुठला पाहिजे, लास्ट नेम, इथं सोडलं. कुठून, फ्रॉम, कुठल्या टेबलचं नाव, एम्प्लॉय, सिलेक्ट करा, टेबलला सिलेक्ट करा आणि ड्रॉप. ते तुम्हाला लिहायला पण त्रास होणार नाही असं. राईट, सेमीकोलन, इथं म्हणते गो. आलं का बघा आउटपुट, आलं. पण क्वेश्चन काय आहे, मला फर्स्ट नेमला काय असं पाहिजे, ते हा आला ना क्लोज, फर्स्ट नेमला असं पाहिजे फर्स्ट नेम. मग इथं काय म्हणतोय मी, ऍज म्हणतोय, ऍज सिंगल कोट मध्ये फर्स्ट नेम स्पेस, मला म्हणतोय ऍज सिंगल कोट मध्ये लास्ट स्पेस नेम. आता स्पेस सिंगल कोट का लिहिलं, कारण स्पेस आहे मध्ये म्हणून. इथं बघा आता कॉलमचं नाव कसं आलंय, आता रन करतोय बघा, कॉलमचं नाव बदललं का, येस. मग सर एवढं झालं का, नाही. आता पुढचं टास्क काय करायचं, वर्ड फाईल उघडायचं, एक वर्ड ओपन करायचं, प्रत्येक क्वेश्चन साठीचा वर्ड वेगळा करायचा. ठीक आहे, येस. मग वर्ड फाईल ब्लँक डॉक्युमेंट करा, येस. जायचं आहे आणि वर्ड फाईलचा डॉक्युमेंटचं टायटल काय पाहिजे, MySQL सिलेक्ट स्टेटमेंट एक्सरसाइज, हे तुमच्या फाईलचं टायटल. डन. चलो नेक्स्ट काय आहे, क्वेश्चन नंबर 1 कॉपी करा, क्वेश्चन नंबर 1 कॉपी करा. येस, ह्याच्या पुढे काय करा, आन्सर जे लिहिलाय ते कॉपी करा, इथं पेस्ट करा, तुमचे आन्सर पण आलं. ह्याचं मला आउटपुट पण पाहिजे, मग काय करायचं, जरा त्रास आहे पण करायचं. राईट, मग गेलो इकडं आपल्या SQL वर्कबेंच मध्ये जायचं आणि स्निपिंग टूल चालू करायचं. स्निपिंग टूल ऐकलाय, स्निपिंग टूल नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ह्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स वाढतोय. हे काय करतंय, हे तुम्हाला स्क्रीनशॉट करून देते तुमच्या ह्याचं. मग एवढं इथं न्यू, इथं हे ऑन ठेवायचं, हे तुमचं ऑन ठेवायचं, इथं स्निपिंग टूलला न्यू म्हणायचं आणि एवढंच आन्सर कट करायचं, जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला. कट केला, एवढं आलं, कॉपी करा आणि कंट्रोल C मारलं आणि तो म्हणतोय पेस्ट. येस, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. येस, क्वेश्चन नंबर 2 घ्या. काय करायचं, क्वेश्चन कॉपी करून घ्या, समजून घ्या, समजा, सॉल्व्ह करून घ्या. सॉल्व्ह झाल्यानंतर आन्सर बरोबर आहे का व्हेरीफाय करायचं. त्याच्यात मग आन्सरची क्वेरी कॉपी करायची, स्क्रीनशॉट घ्यायचा, पेस्ट करायचं. राईट, आणि असं पहिल्या सेटचा एक डॉक्युमेंट तयार करायचं, दुसऱ्या सेटचं एक डॉक्युमेंट करायचं, तिसऱ्या सेटचं एक डॉक्युमेंट करायचं, असे 7 सेट आहेत, 7च्या 7 सेटचं डॉक्युमेंट तयार करायचं आणि हे सेव्ह करून ठेवायचं. नंतर हे सेव्ह करून काय करायचं, गिटहबला अपलोड करायचं. आणि मग तुम्ही जायचं लिंक्डइनवर आणि जाऊन सांगायचं आहे की मी बघा HR चा डेटाबेसचा क्वेश्चन एवढे सॉल्व्ह केले. राईट, आणि मग शेवटला सेव्ह करताना PDF सेव्ह करा, नॉट ऍज अ वर्ड, सेव्ह ऍज अ PDF करून नंतर अपलोड करताना सगळी PDF फाईल अपलोड करा. यस, कळालं सर, मला क्वेश्चन कळाला नाही तर काय करायचं, क्वेश्चन नाही कळाला तर इथं स्क्रोल करा आणि इथं क्लिक मी टू सी सोल्युशन दिले केली. राईट, इथं क्लिक करा आणि सोल्युशन बघा त्यांनी काय केलंय बघायचं, आन्सर दिले. राईट, मग डायरेक्टली कॉपी पेस्ट करायचं नाही, आपण काय करणार बघायचं. इथं ऍज लिहायची गरज पण नाही, विदाउट ऍज लिहिता येते. पण आपण ऍज वापरतोय, यांनी विदाउट ऍज सुद्धा होते, वर्क होते. मग याच्यात एक सांगायची गोष्ट ही आहे की आपल्याकडे खूप सारे आहेत, ह्याच्यात 2 ते 3 क्वेश्चन ह्यांचे पण चुकले तर आन्सर, यांचे पण 2 ते 3 आन्सर चुकले.
जर तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकला तर तुम्ही भारीच. राईट. आता काय करायचं तुम्हाला, पहिले 2 सेट सॉल्व्ह करायचे आहेत. नंतर पुढे जाऊन आपण आता हा पण चॅप्टर शिकणार आहोत. ओके. अजून मध्ये आता आपला डीक्यूएल आपलं संपलेलं आता. डीडीएल, डीएमएल आणि डीक्यूएल संपलं. राईट. आता आपण परत डीडीएल ला जाणार आहोत. परत डीडीएल ला जाणार आहोत. कधी? बेस्ड अपॉन न्यू कंडिशन्स, प्रॉब्लेम्स काय तर त्याचं आपण घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये आपण आता कन्स्टेंट शिकणार आहोत. राईट. मग आपण परत डीडीएल, डीएमएल आणि डीक्यूएल मध्ये फिरत असणार आहोत आपण परत. राईट. क्लिअर सगळ्यांना? मग पुढे जाऊन आपण परत डीक्यूएल मध्ये सब क्वेरी, जॉईन शिकणार आहोत, डेट टाइम स्ट्रिंग फंक्शन्स वगैरे शिकणार आहोत अँड सो ऑन. समजलं सगळ्यांना? सर एवढं सगळं करून पण नाही कळालं, काय करा, LMS ला जा. LMS ला तुम्हाला एसक्यूएल असाइन केला असणार आहे कोर्स. एसक्यूएल मध्ये सगळ्यात शेवट टाकलेला आहे HR क्वेश्चन्स म्हणून, आणि सगळे क्वेश्चन मी सॉल्व्ह केले. राईट. मग त्याचे पण हेल्प घ्या आणि तुम्ही सॉर्ट करून घ्या. पण काय पाहिजे मला, ते तुम्हाला समजलेलं पाहिजे. फक्त सोडवणं महत्वाचं नाही, स्वतःहून त्याच्यावर विचार करायचा आणि सॉल्व्ह करायचं. राईट. तर अशा तऱ्हेने मी तुम्हाला टास्क दिलेला आहे, टास्क कम्प्लीट करायचा आहे. इथं आपण रेकॉर्डिंग थांबवतोय. धन्यवाद.